गुड मॉर्निंग फ्रेंड्स. माझं नाव स्वप्नील गुरव आहे. मी एक कॉस्मेटिक अँड टॉय शॉप रनिंग करतो. काल मी एक रील पाहत होतो. ती मला रील प्रचंड आवडली. त्याचे काही पॉईंट्स मी तुमच्यापर्यंत शेअर करू इच्छितो. तर ते पॉईंट्स असे होते की एक सेल्फ एम्प्लॉयड होता आणि एक नोकरी करणारा माणूस होता. दोघे टॉप लेवलचे होते. तर एका एक्झिबिशनमध्ये ते लोक भेटले. त्या एक्झिबिशन भेटल्याच्या नंतर जो नोकरी करणारा माणूस आहे तो त्याच्या फील्डमध्ये त्यांनी 30 वर्ष नोकरी केली होती. तर तो त्या सेल्फ एम्प्लॉयडला विचारतो, सर की मैंने 30 साल नौकरी की है, तो मेरा ऐसा कहना है कि मैंने सही किया या गलत किया. तर तो सेल्फ एम्प्लॉयड त्याला बोलतो की तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात, तर मी तुम्हाला सजेशन देण्यापेक्षा मी माझी जी थिंकिंग आहे ती मी तुम्हाला सांगतो. तर तो बोलतो की तुम्ही आज 30 वर्षापासून नोकरी करताय, म्हणजे अजून तुमच्या रिटायरमेंटला मे बी 3-4 वर्ष उरली असणार. तो बोलतो हो सर करेक्ट आहे, 3-4 वर्षच उरलेत. 3-4 वर्षच उरलेत. मग तो त्याला विचारतो की सपोज तुमच्याकडे सॅलरी असेल 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख अशी असेल, तर पण तुमचे तेवढे खर्च होत असणार पैसे. तुमच्याकडे जास्त का पैसे राहत नसणार, कारण की जशी तुमची सॅलरी वाढते तसे तुमचे खर्च पण वाढतात. तो बोलतो हो सर बरोबर आहे, माझी जशी सॅलरी होते तसे माझे खर्च पण होतात. म्हणजे नॉर्मली असं जसं नॉर्मली घर चालतं तसं चालतं आहे. नॉर्मली घर चालते तसं चालतं आहे. मग तो बोलतो की हां तुम्ही ह्या 30 वर्षामध्ये एक स्वतःचा रूम तरी तुम्ही घेतला असणार. तो बोलतो हो सर घेतला आहे. मग तो बोलतो की तुमची आता मुलं काय करतात. तो बोलतो की माझा एक मुलगा सेल्फ मीडियामध्ये आहे, म्हणजे मीडियाची स्टडी करतो आहे, आणि एक मुलगा सॉफ्टवेअरमध्ये आहे. मग तो बोलतो ठीक आहे. मग तो बोलतो की आता सपोज तुम्ही रिटायर होणार 3-4 वर्षानंतर, मग त्या रिटायरमेंटच्या नंतर तुमच्याकडे काय सेविंग आहे. तो माझ्याकडे 10 ते 15 लाखपर्यंत सेविंग आहे, आणि मी स्टार्टिंगला म्हणजे जेव्हा मी जॉब जॉईन केलं तेव्हा मी काही इन्व्हेस्टमेंट करून ठेवली होती. तर त्याचे मला महिन्याला एक 50-60 हजार रुपये येणार रिटायरमेंटनंतर. तो बोलला ठीक आहे बढिया आहे. थोडा आता सिनारिओ म्हणजे सिनारिओ 2 विचार करून बघूया. बोलतो की सपोज तुम्ही आता 30 वर्ष नोकरी केलीत. हेच जर तुम्ही 30 वर्ष अगोदर जर तुम्ही स्वतःचा तुमचा बिझनेस केला असता, तर मानून चालूया की सपोज तुम्ही त्याच्यामध्ये 3 वर्ष जर कडी मेहनत केली असती किंवा नॉर्मल मेहनत जर तुम्ही 3 वर्ष केली असती, तर तुमचा आज तो बिझनेस सक्सेसफुल झाला असता. आणि आज 30 वर्षानंतर त्या बिझनेसचं कन्वर्ट एका एम्पायरमध्ये झालं असतं. आणि त्या एम्पायरमध्ये झालं असून पण झालं तर असतंच, पण तुम्ही आज जे कमवताय, तुमची आज जी सॅलरी आहे 2-2.5 लाख रुपये समथिंग काय असेल ती, त्याच्या 50 पट किंवा 100 पट जास्तीने तुम्ही आता कमवू शकला असतात तुमच्या आत्ताच्या करंट सॅलरीपेक्षा. आणि सपोज जरी तुम्ही फेल झाला असतात तर तुम्ही परत नोकरी करू शकला असतात. जिकडे तुम्ही 30 वर्ष केली तिकडे तुम्ही 27 वर्ष करू शकला असतात. त्याने एवढं काय फरक पडणार होता. आणि तुमचा आत्ता जो मुलगा आहे तो तुम्ही बोलता मीडियामध्ये आहे तुमच्याच फील्डमध्ये, त्याला सपोज आता तो जॉबला लागला तर त्याची सॅलरी किती असेल. तो बोलतो सर त्याची आता नॉर्मली तरी 30-35पर्यंत असायला लागेल. मग तो बोलतो की हेच जर तुम्ही तुमचा एम्पायर बिझनेस चालू केला असता तर जिकडून तुम्ही सोडलं आहे तिकडून तुमच्या मुलांनी स्टार्ट केला असता. आणि पूर्ण एक पिढीची जी तुमची मेहनत आहे, कारण की तो आता परत तुम्ही जशी स्ट्रगल केलं तसंच तो 30-35 हजारापासून स्ट्रगल करणार. पूर्ण त्याची पण लाईफ तशीच जाणार. हेच जर तुम्ही बिझनेस केला असताच तर तुमचा मुलगा जिकडून तुम्ही सोडला तिकडून त्याने स्टार्ट केलं असतं आणि त्या बिझनेसला अजून वरपर्यंत घेऊ शकला असता. आणि तो बोलतो की हे खूप मोठा फरक आहे नोकरीमध्ये आणि सेल्फ एम्प्लॉयडमध्ये.
त्याचं असं म्हणणं की तुम्ही नोकरी करा, पण नोकरीमध्ये तुम्ही एवढं पण बुडून नका जाऊ की तुम्ही दिवसा विचार करू शकता. त्यामध्ये मला ती रील खूप आवडली. तुम्ही पण बघा, यूट्यूबला ती रील आहे. नोकरी कर या बिझनेस असं टायटल टाका, त्यामध्ये ती रील येईल बघा. 7 ते 8 मिनिटाची रील आहे. नक्की बघा ती रील. त्यातले काही पॉईंट सुटले असेल माझ्याकडून, पण ती रील तुम्ही नक्की बघा. तुम्हाला खरोखर जर तुम्हाला बिझनेस करायची इच्छा आहे तर ती रील खरोखर बघा. खूप चांगली रील आहे ती. माझं तर म्हणणं हेच राहील की नोकरी ठीक आहे, काही कालापर्यंत नोकरी ठीक आहे, पण मराठी मुलांनो व्यवसाय क्षेत्रामध्ये या कारण की हे फक्त तुमच्यासाठी नाही की हा बिझनेस तुमच्या मुलांसाठी पण आहे. ते अजून 20 वर्षांनी नोकरी करण्यापेक्षा किंवा नोकरी सर्च करण्यापेक्षा तुमचा बिझनेस वाढवतील किंवा तुमच्या बिझनेसमध्ये अजून काहीतरी नवीन टेक्निक आणू शकतील, जेणेकरून तुमचा बिझनेस ग्रोथ होईल. कारण की हर दशकाने काही ना काही चेंजेस होत असतात आणि ते आपण ॲक्सेप्ट केले पाहिजे लाईफमध्ये. ते जर तुम्ही ॲक्सेप्ट नाही केलेत आणि फक्त ट्रेडिशनल वेनीच तुम्ही जर तुमचा बिझनेस घेऊन जात असाल तर तुमचा बिझनेस सक्सेसफुल या ग्रोथ होणार नाही. तुम्हाला पाहावं लागतं काय काय चेंजेस होत आहेत, काय नाही होत आहेत, कस्टमरच्या रिक्वायरमेंट कशा वाढत आहेत, त्यांना काय आवडतं, यंग जनरेशनला काय आवडतं आहे. तुम्हाला त्यांच्या हिशोबानेच चेंजेस करावे लागतात. म्हणून बिझनेसमध्ये नक्की या मराठी मुलांनो, बिझनेस करा. विचार करून बघा. नोकरी करा, काही कालापर्यंत करा, ठीक आहे, पण स्वतःचा एक स्टार्टअप का नका तरी उभा करा. तो व्यक्ती बोलत होता की जेव्हा त्यांनी बिझनेस केला तो त्याच्याकडे फक्त 3 लोक होते आणि आज त्याच्याकडे 1800 लोक आहेत काम करणारे. म्हणजे तो बोलतो की त्या माझ्या एका डिसिजननी मी आज 1800 लोकांचं घर चालवतो आहे. 1800 परिवार त्याच्याकडे आहेत. म्हणून नोकरीमध्ये तुम्ही फक्त स्वतःची लाईफ जगता, पण बिझनेसमध्ये तुम्ही इतरांची लाईफ जगवू शकता. सो नोकरी सोडा आणि बिझनेस करा. थँक्यू व्हेरी मच.